विधानसभेच्या जवळपास 2 महिन्यानंतर पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आणि महायुतीत नव्या वादाला तोंड फुटलं। रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद शिवसेनेला न मिळता इतर 2 पक्षांना मिळाल्याने या नव्या वादाला तोंड फुटलं। रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पद मंत्री भरत गोगावले आणि मंत्री दादा भुसे यांना न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर जागोजागी निदर्शनं करत जाळपोळ करत निषेध केल्यामुळे सरकारने रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर केवळ 48 तासातच स्थगिती आणली। रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले आणि तटकरे यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय। याविषयीच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता। न्यूज अनकटच्या #राजकारणमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रायगडमध्ये सध्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु पालकमंत्री पदाची यादी जाहीर होताच शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ करत पालकमंत्रीपदी निवड झालेल्या आदिती तटकरे यांच्या नावाला विरोध केला आणि यावरूनच गोगावले आणि तटकरे यांच्यातील वाद आणखी चिघळला। शिवसेनेचे नेते आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कितीही झालं तरी राष्ट्रवादीचा पालकमंत्री कदापिही खपून घेणार नाही अशा शब्दात टीका केली आहे। महेंद्र थोरवे यांनी उघडपणे तटकरे कुटुंबालाच विरोध केलाय। आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी 3 आमदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे या एकमेव आमदार आहेत। त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वाधिक आमदार असून देखील फक्त 1 आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रीपद का दिलं गेलं, यामुळे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात नाराजी आहे। आपली नाराजी उघडपणे व्यक्त करण्यासाठी रायगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे आणि याचा फटका रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाला बसणार आहे। तर दुसरीकडे सुरू असलेल्या वादावर आदिती तटकरे यांनी कोकणाला पहिल्यांदाच 5 मंत्री मिळाले। त्यामुळे कोकण आपण विकासात्मक दृष्ट्या किती पुढे घेऊन जातो हे माझ्या मते महत्त्वाचे आहे। आपण जर वाद घालत बसलो, भानगडी करत बसलो आणि लोकांपुढे हेच मुद्दे घेऊन गेलो तर लोकांना ते आवडत नाही। त्यामुळे अशा बाबींपासून आम्ही अलिप्त राहतो, आमची ती राजकीय संस्कृती नाही असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधलाय। राज्यात जरी महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे 3 पक्ष एकत्र असले तरी देखील स्थानिक पातळीवर महायुतीत नाराजी आणि छोट्या मोठ्या कुरघोडी पाहायला मिळतात। राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सामील झाल्याने भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये अद्यापही नाराजी असल्याचं बोललं जातं। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावी याचं उदाहरण रायगड जिल्ह्यात देखील बघायला मिळालं होतं। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे विद्यमान आमदार होते। पुन्हा एकदा पक्षाकडून त्यांना तिकीट मिळणार यात काही शंका नव्हती, परंतु एका सभेत खासदार सुनील तटकरे यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार असेल असं विधान केलं होतं। तटकरे यांच्या विधानानंतर महेंद्र थोरवे यांनी आपण युती धर्म पाळला नाही तर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात आदिती तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार दिला जाईल असा इशारा त्यांनी त्यावेळी दिला होता। त्यामुळे तटकरे यांच्या विधानामुळे जागा वाटपावेळी कर्जतमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा वाद आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तसाच राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा वाद आता पालकमंत्री पदावरून रंगलाय। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावर कसा तोडगा काढणार आणि रायगडचं पालकमंत्रीपद कोणाच्या वाट्याला येणार हे पाहणं महत्त्वाचं राहील।